Hello students, Dr. Bapuji Salunkhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. Today we are going to complete with a practical number 9. The title of this practical is Draft a Memo on Given Topic. Here we are supposed to draft a memo on the given topic. First of all, we'll look at what is actually meant by memo. Most of the time memo is called as memorandum also. So let us look at its definition and some information. Let us look at an introductory part of this practical. If you look at the slide, you will have 2 points. First of all, we'll look at the first point, what it is. A memorandum or memo is a document. इट इज अ टाइप ऑफ डॉक्युमेंट. हे एक डॉक्युमेंट आहे ज्याला आपण मेमो किंवा मोस्ट ऑफ द टाइम्स आपण मेमोरँडम असं म्हणतो. मेमोज हॅव टू फोल्ड पर्पज. दे ब्रिंग अटेन्शन टू प्रॉब्लेम्स अँड दे सॉल्व प्रॉब्लेम्स. आता हे जे मेमोज आपण ड्राफ्ट करतो त्या मेमोचे 2 पर्पजेस त्यांनी सांगितलेत. एक म्हणजे ब्रिंग अटेन्शन टू प्रॉब्लेम्स. आपण एखादा प्रॉब्लेम जो आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करतो अँड दे सॉल्व प्रॉब्लेम्स. Along with paying attention to the problems, we are supposed to solve the problems in the same document. काय म्हणते मी लक्षात येतंय. मेमोमध्ये आपण त्या डॉक्युमेंटमध्ये आपण एखादा प्रॉब्लेम जो आहे त्याच्यावर अटेन्शन आपलं फोकस करतोच, पण तो प्रॉब्लेम सॉल्व सुद्धा करतो आपण त्या सेम डॉक्युमेंटमध्ये ज्याला आपण मेमो म्हणतो. लेट अस लुक ॲट द सेकंड पॉईंट. दे अकम्प्लिश देअर गोल्स बाय इन्फॉर्मिंग द रीडर अबाउट न्यू इन्फॉर्मेशन लाईक पॉलिसी चेंजेस, price increases, or persuading the reader to take an action such as attend a meeting or change a current production procedure. इथं काय म्हटलंय तर हे जे डॉक्युमेंट आहे ज्याला आपण मेमो म्हणतो त्याचे काही गोल्स आहेत. मग काय गोल्स आहेत त्याचे? एक तर रीडरला इन्फॉर्म करायचं कशाबद्दल, एखादी नवीन इन्फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल पॉलिसी चेंजेस असतात. एखादी इन्स्टिट्यूशन असेल किंवा ऑर्गनायझेशन असेल तर तिथं पॉलिसीज असतात. त्या पॉलिसीजमध्ये काही चेंजेस झाले तर ते चेंजेस आपण इन्फॉर्म करतो रीडरला कशा थ्रू, तर मेमो ह्या डॉक्युमेंट थ्रू. अजून काय सांगितले? प्राईस इन्क्रीजेस. आता बऱ्याच वेळेला काय होतं, एका प्रोडक्टची प्राईस एक फिक्स ठरलेली असते, पण त्याच्यामध्ये जर इन्क्रीज झालं म्हणजे प्राईस जर वाढली तरीसुद्धा आपण मेमो ड्राफ्ट करतो. ऑर बाय परस्युडिंग द रीडर टू टेक अन ॲक्शन. बऱ्याचशा वेळेला आपण रीडरला परस्युएड करण्याचा प्रयत्न करतो. सो ह्या डॉक्युमेंटमधून कशासाठी परस्युएड करतो आपण? टू टेक अन ॲक्शन, एखादी ॲक्शन घेण्यासाठी. मग कुठली ॲक्शन? त्यांनी एक्झाम्पल्स दिलेत. अटेंड अ मीटिंग. बऱ्याचशा वेळेला मेमोज हे एखादी मीटिंग अटेंड करण्यासाठी सुद्धा ड्राफ्ट केला जातो. ऑर चेंज अ करंट प्रोडक्शन प्रोसिजर. बऱ्याचशा वेळेला काय होते, प्रोडक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रोसिजर ज्या फॉलो केल्या जातात त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते सुद्धा आपण ह्या मेमो ह्या डॉक्युमेंटद्वारे किंवा ड्राफ्टिंगमधून आपण ते कन्व्हे करत असतो. तर इथं तुमच्या लक्षात आलं असेल की मेमो आपण कुठल्या कुठल्या पर्पजेससाठी किंवा कुठल्या कुठल्या इंटेन्शनसाठी ड्राफ्ट करतो. लेट अस लुक ॲट द नेक्स्ट स्लाइड वेर यू विल गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट मेमोरँडम और मेमो. If you look at the slide, here are again 3 points which are again related to the same point, that is drafting a memo or memorandum. आता अजून 3 पॉईंट्स दिले. मेमो बद्दलच इथे इन्फॉर्मेशन दिलेली आपण बघूयात. लेट अस लुक ॲट द फर्स्ट पॉईंट इन द स्लाइड. रिगार्डलेस ऑफ द स्पेसिफिक गोल, मेमोज आर मोस्ट इफेक्टिव्ह व्हेन दे कनेक्ट द पर्पज ऑफ द रायटर विथ द इंटरेस्ट अँड नीड्स ऑफ द रीडर. आता इथं काय म्हटलंय तर जे आपण गोल्स बघितले ते गोल्स सोडून सुद्धा बऱ्याचशा वेळेला मेमोज हे इफेक्टिव्ह कधी होतात, ज्यावेळी आपण काय करतो, रायटरचा पर्पज रीडरच्या इंटरेस्ट आणि नीड्स बरोबर कनेक्ट करतो. लक्षात येते. पुढचा पॉईंट बघूया. चूज द ऑडियन्स ऑफ द मेमो वाईजली. आता आपण मेमो ज्या व्यक्तीसाठी किंवा ज्या ग्रुपसाठी लिहिणार आहे त्याला आपण ऑडियन्स म्हणणार आहे. तर आपण हे ऑडियन्स काय करायचं तर वाईजली चूज कर असं सांगितलंय. If it is an issue involving only one person, do not send the memo to the entire office. तर काय सांगितलंय, ज्यावेळी एका पर्टिक्युलर व्यक्तीसाठी तुम्ही तो मेमो ड्राफ्ट केला असाल किंवा एका पर्टिक्युलर व्यक्तीशी रिलेटेड तो जर इश्यू असेल
तर ते मेमो हे जे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही पूर्ण ऑफिसला किंवा पूर्ण ऑर्गनायझेशनला सेंड नाही करायचं. म्हणजे तुम्हाला काय लक्षात घ्यायचं, यू शुड टेक इन टू कन्सिडरेशन द ऑडियन्स फॉर हुम यू आर ड्राफ्टिंग द मेमो. तुम्हाला ऑडियन्स लक्षात घ्यायची आहे. नाव द लास्ट पॉईंट, मेमोज आर मोस्ट इफेक्टिवली यूज्ड व्हेन सेंड टू अ स्मॉल टू मॉडरेट अमाऊंट ऑफ पीपल टू कम्युनिकेट कंपनी और जॉब ऑब्जेक्टिव्स. आता मेमोज कधी कधी वापरले जातात, ते मोस्ट इफेक्टिवली यूज्ड कधी होतात, ज्यावेळी तुम्ही एका स्मॉल किंवा मॉडरेट अमाऊंट ऑफ पीपल एवढ्या लोकांसाठी जर तुम्ही एखादा मेसेज कम्युनिकेट करणार असाल तर त्यावेळी तुम्ही मेमो हे डॉक्युमेंट जे आहे ते ड्राफ्ट करू शकता. बऱ्याच वेळेला आपण कंपनीचे किंवा जॉबचे ऑब्जेक्टिव्हसुद्धा मेमो थ्रू आपण कम्युनिकेट करतो. तर तुमच्या इथं एक गोष्ट लक्षात आली असेल की मेमो हे एक डॉक्युमेंट आहे जिथं आपण काय करतो, रीडरला इन्फॉर्मेशन देतो वेगवेगळ्या गोष्टींच्या बाबतीत. फॉर एक्झाम्पल एखादी मीटिंग शेड्यूल केली असेल तरीसुद्धा आपण मेमो ड्राफ्ट करतो. एखादी गोष्ट रूल्स किंवा लॉजच्या विरुद्ध असेल तर आपण त्याच्यावर जी स्ट्रिक्ट ॲक्शन घेणार याच्यासाठी सुद्धा आपण मेमो ड्राफ्ट करतो. बऱ्याचशा वेळेला कंपनीचे किंवा जॉब ऑब्जेक्टिव्स आपण कन्व्हे करण्यासाठी सुद्धा आपण मेमो ड्राफ्ट करतो. आणि मेमो हा आपण एका व्यक्तीला पण पाठवू शकतो आणि एका ग्रुपला पण पाठवू शकतो. इट इज डिपेंडंट ऑन द सिच्युएशन अँड द टॉपिक ऑफ द मेमो, ह्याच्यावर ते अवलंबून आहे. दिस इज ऑल अबाउट अन इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन ऑफ मेमो. नाउ लेट अस गो फॉरवर्ड अँड लुक ॲट हाऊ ॲक्च्युअली मेमो इज ड्राफ्टेड. This particular slide provides you with one example. If you look at the slide carefully, you will find one question at the beginning. इथं मेमोज एक एक्झाम्पल दिलं आहे आणि तुम्हाला तुमच्या असाइनमेंटमध्ये हे एक्झाम्पल आहे असं लिहायचं आहे. सो डोंट राईट डाऊन द फर्स्ट स्लाइड्स ऑफ दिस पर्टिक्युलर प्रेझेंटेशन. स्टार्ट रायटिंग फ्रॉम दिस पर्टिक्युलर स्लाइड. मी काय म्हणते लक्षात येते, ज्यावेळी तुम्ही असाइनमेंट नंबर 9 लिहिणार आहात त्यावेळी सुरुवातीपासून काहीही लिहित बसायचं नाही आहे. ह्या स्लाईडपासून हे जे एक्झाम्पल दिलं आहे इथून तुम्हाला हे पूर्ण हा क्वेश्चन आणि त्याचं ॲन्सर हे एवढं लिहायचं आहे. कारण आपला प्रॅक्टिकलचा टॉपिकच आहे की ड्राफ्ट मेमो ऑन अ गिवन टॉपिक. तर वरती मी टॉपिक, क्वेश्चन जो आहे तो टॉपिक आहे, तो टॉपिक दिला आहे आणि खाली ॲक्च्युली मेमो कसं आपण ड्राफ्ट करतो हे मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे, जे तुम्हाला तुमच्या असाइनमेंट पेजेसवर आहे असं लिहायचं आहे. Let us first of all read the question. As the head of the department, draft a memorandum for the students who have been found using mobile phones in the college premises. Warn them of a stern action. इथं काय सांगितलंय तर तुम्ही एका डिपार्टमेंटचे हेड आहात आणि डिपार्टमेंटचे हेड म्हणून एक मेमो तयार करा. कुणासाठी? स्टुडंट्ससाठी. जे स्टुडंट्स कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये मोबाईल वापरताना आढळून आलेले आहेत त्या स्टुडंट्सना एक वॉर्निंग द्यायची तुम्हाला की तुम्ही स्टर्न ॲक्शन घेणार आहात जर त्यांनी मोबाईल फोनचा यूज थांबवला नाही तर. हा टॉपिक आहे ह्या मेमोचा. आता आपण हा क्वेश्चन सोडवणार आहे म्हणजे इथून पुढचे जो सगळा डेटा असणार आहे तो असणार आहे त्याचं ॲन्सर. आता इफ यू लुक ॲट द मिडल पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर स्लाइड यू विल फाइंड द ॲड्रेस ॲट द मिडल. आता बरोबर पेजच्या सेंटरला आपण लिहितो तर मेमो कुणी ड्राफ्ट केलेला आहे त्या कंपनीचं किंवा ऑर्गनायझेशनचं किंवा फर्मचं नाव अलॉंग विथ ॲड्रेस. आता मी मगाशी म्हणाले तसं तर तुम्ही एका डिपार्टमेंटचे हेड आहात. मग आपण काय करणार आहे तर त्या कॉलेजचं नाव लिहिणार आहे. मग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आश्रम कॉलनी कॉमन नागपूर डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. इथं तुम्हाला फर्म जे आहे किंवा कॉलेज जे आहे त्याचं नाव दिसते, ॲड्रेस दिसतोय आणि डिपार्टमेंट दिसतंय. म्हणजे सेंटरला तुम्ही हे लिहिता. त्याच्यानंतर खाली जर तुम्ही बघितलं तर उजव्या आणि डाव्या साईडला दोन गोष्टी लिहिलेल्या आहेत. एक तर तुम्हाला डेट दिसते डाव्या बाजूला 7 सप्टेंबर 2021 आणि ह्या बाजूला OUT डॉट नंबर, आउट नंबर दिसतोय IOT. IOT स्टँड्स फॉर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. CE दॅट इज सिव्हिल इंजिनिअरिंग मेमो अँड 9/21 ही जी आहे ती आहे आपण काय लिहिलेली सप्टेंबर 21 असं लिहिलं आहे. म्हणजे हे डिटेल्स जे काय सांगतायत ते मेमोच्या आपण उजव्या बाजूला लिहितो. लक्षात आलं. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आणि बघूयात ॲक्च्युअल कंटेंट ऑफ द मेमो.
ओके, वी आर लुकिंग ॲट द ड्राफ्टिंग ऑफ मेमो. आपण बघतोय ड्राफ्टिंग मेमोचं. आपण सुरुवातीला बघितलं की आपण पेजच्या सेंटरला ॲड्रेस लिहितो, त्या कंपनीचं नाव किंवा फर्मचं नाव लिहितो, कॉलेजचं नाव लिहितो आणि त्याच्यानंतर आपण मेमोचे डिटेल्स लिहितो आणि डेट. इथंपर्यंत आपण बघितलं. आता हा पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण पेजच्या सेंटरला लिहितो, वी डू राईट मेमो ॲट द मिडल ऑफ द पेज. बरोबर मिडलला आपण मेमो असं लिहिणार आहे. त्याच्यानंतर to whom you are sending the memo, that should be mentioned here. Here if you look at the slide, here it is written second and third year students of civil engineering department. Then the next point is from whom it is being sent, that should be mentioned here, that is the head civil engineering department. So the points will decide the content ऑन द बेसिस ऑफ द क्वेश्चन गिवन. तुम्ही क्वेश्चनच्या बेसिसवर हा जो कंटेंट काय लिहायचं आहे, टूच्या इथं काय लिहायचं आहे, फ्रॉमच्या इथं काय लिहायचं आहे आणि सब्जेक्टच्या इथं काय लिहायचं आहे, हे सगळं तुम्ही त्या क्वेश्चनमधल्या कंटेंटवर किंवा त्या पर्टिक्युलर पॉईंटवर ठरवणार आहात. त्याच्यानंतर सब्जेक्ट, हिअर द सब्जेक्ट इज युजिंग मोबाईल फोन्स इन द कॉलेज प्रिमायसेस. सो इन द क्वेश्चन इटसेल्फ यू विल गेट ऑल दीज पॉईंट्स. हे सगळे पॉईंट्स तुम्हाला त्या क्वेश्चनमध्येच मिळणार आहेत. तर तुम्ही इथंपर्यंत तुम्हाला कळालं आहे. आपण टू, फ्रॉम आणि सब्जेक्ट हे बघितलं. नाव ॲक्च्युली द कंटेंट विल स्टार्ट फ्रॉम हिअर. आता कंटेंट जो आहे बेसिक किंवा मेन कंटेंट जो आहे तो इथं आपण लिहिणार आहे. बघा, इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट मेनी स्टुडंट्स फ्रॉम सेकंड अँड थर्ड इयर क्लासेस यूज मोबाईल फोन्स इन द कॉलेज प्रिमायसेस in spite of giving a notice to not to use mobile phones in the college. आता इथं आपण जो टॉपिक आहे किंवा मेमोचा जो कंटेंट आहे तो इथं सांगितलं आहे की असं आढळून आलं आहे की सेकंड आणि थर्ड इयरची मुलं बऱ्याचशा वेळेला वॉर्निंग किंवा नोटीस देऊनसुद्धा मोबाईल फोन्स कॉलेजमध्ये वापरताना आढळलेले आहेत. दॅट इज वॉट द बिगिनिंग. नाव विल टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट स्लाइड वेअर विल गेट द नेक्स्ट रिमेनिंग पार्ट ऑफ द सेम memo. Now let us look at the remaining part of the same answer. The use of mobile phones in the college is violation of discipline. आता मोबाईल फोन्स कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये वापरणं हे काय आहे तर डिसिप्लिनचं व्हायोलेशन आहे किंवा डिसिप्लिन मोडल्यासारखं आहे ते. इट ॲडव्हर्सली अफेक्ट्स द स्टुडंट्स अटेंडन्स इन द लेक्चर्स अँड प्रॅक्टिकल्स. आणि याचा परिणाम काय होतो तर लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्सला स्टुडंट्सचा असणारा अटेंडन्स याच्यावर त्याचा परिणाम होतो आहे. They are hereby given a memo that if they are again found using mobile phones in the college premises, a strict disciplinary action will be taken against them. आता इथं काय सांगितलं आहे की परत जर असं मोबाईल फोन्स वापरताना कुणी आढळलं कॉलेज प्रिमायसेसमध्ये तर एक स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाईल असं तुम्ही इथं लिहिलेलं आहात. दिस इज ऑल अबाउट द मेन कंटेंट ऑफ द मेमो. नाऊ हाऊ विल यू एंड अप विथ द मेमो? यू विल से स्ट्रिक्टली टेक नोट ऑफ दिस. इथं तुम्ही काय सांगताय, जे काही इथं सांगितलं आहे मेमोमधून त्याची स्ट्रिक्ट तुम्ही नोट घ्यायची आहे असं तुम्ही शेवटी लिहिलेलं आहे. आणि हिअर युअर मेमो हॅज कम टू एन एंड. इथं तुमचा मेमो संपलेला आहे. सो ॲट द एंड ॲक्च्युली यू शूड इन द लेफ्ट कॉर्नर यू शूड मेन्शन फ्रॉम whom इट इज बिंग सेंड. जसं आपण सुरुवातीला जरी लिहिलेलं असलं तरी सुद्धा शेवटी तुम्ही मेमो संपवल्यानंतर पेजच्या बरोबर डाव्या बाजूला तुम्ही कोपऱ्यामध्ये लिहिणार आहात हेड डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग IOT नागपूर. हिअर युअर ॲक्च्युअल मेमोरँडम ऑर ड्राफ्टिंग ऑफ मेमो विल कम टू एन एंड. इथं आपला मेमो संपलेला आहे. दिस इज ऑल अबाउट युअर असाइनमेंट नंबर 9. मी परत एकदा सांगते, तुम्हाला असाइनमेंट नंबर 9मध्ये क्वेश्चन आणि त्याचं हे जे ॲन्सर दिलेलं आहे मी 3 स्लाईडमध्ये ते सगळं तुम्ही एकत्र करून लिहा. जो पार्ट मी मध्ये लिहा असं सांगितलं तो मध्ये चालला पाहिजे. जो पार्ट मी डाव्या बाजूला सांगितलं तो डाव्या बाजूला, उजव्या बाजूला सांगितलं तो उजव्या बाजूला. म्हणजे जसं काही मी ड्राफ्टिंग केलेलं आहे इथं PPTमध्ये तसं सेम तुम्ही तुमच्या असाइनमेंट पेजेसवर ड्राफ्टिंग त्याचं करा. ओके विल स्टॉप नाव. हिअर आवर प्रॅक्टिकल नंबर 9 हॅज कम टू एन एंड. आपण काय बघितलं आहे प्रॅक्टिकलमध्ये तर मेमोचं ड्राफ्टिंग आपण कोणत्या कारणांसाठी करतो आणि ते कसं करतो आपण एक क्वेश्चन सोडवलं इथं जे तुम्हाला असाइनमेंट पेजेसवर लिहायचं आहे. सो विल स्टॉप हिअर. इन द नेक्स्ट प्रॅक्टिकल वी आर गोइंग टू कम्प्लीट विथ अवर असाइनमेंट नंबर 10. थँक्यू सो मच.